भारतीय स्वाभिमानाचा इतिहास आणि वर्तमान. नमस्कार, मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आपल्या देशाच्या आत्मसन्मानाचा आहे. नुकताच भारत आणि इराणच्या नौदलामध्ये मैत्रीपूर्ण सराव झाला, पण हेच पाहुणे सैनिक जेव्हा परतत होते तेव्हा भारताच्या समुद्र क्षेत्रात अमेरिकेने त्यांच्यावर हल्ला केला. आज आपण विचार करणार आहोत, आपण खरोखर महासत्ता आहोत का, की आपण केवळ बघ्याची भूमिका घेणारे राष्ट्र बनलो आहोत. आजच्या लष्कराची तुलना आपण आपल्या दिदीप्यमान इतिहासाशी करणार आहोत. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. 1971चे युद्ध, जेव्हा भारताने अमेरिकेच्या कुठल्याच आदेशाला न मानता त्यांना डावलले. आज जे नेतृत्व अमेरिकेला घाबरते आहे त्यांनी 1971चा इतिहास वाचायला हवा. जेव्हा पाकिस्तानने भारतावर युद्ध लादले तेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष निकल्स यांनी भारताला धमकावण्यासाठी त्यांचे सर्वात शक्तिशाली 7वे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले होते. हे आरमार म्हणजे अणुशस्त्रधारी विमानवाहू नौका होती. पुरावा बघा त्याचा. अमेरिकेने भारतावर दबाव आणला की युद्ध थांबवा, अन्यथा आम्ही हल्ला करू. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी डगमगल्या नाही. त्यांच्या या धमकीला कसल्याही प्रकारे भीक घातली नाही. त्यांनी रशियाशी मैत्रीचा करार केला आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. अमेरिकेच्या त्या महाकाय जहाजांना भारताच्या वाघासमोरून रिकाम्या हाताने परतावे लागले होते. हा होता भारताचा तो दरारा. पोखरण चाचणी, CIA च्या डोळ्यात धूळ. 1998 मध्ये पुन्हा एकदा भारताने जगाला आपल्या हिसका दाखवला. अमेरिकेचे सॅटेलाइट, ज्याला आपण अमेरिकेचा तिसरा डोळा म्हणतो, ते भारताच्या हालचालीवर 24 तास लक्ष ठेवून होते. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि त्यांच्या टीमने अशा प्रकारे नियोजन केले की अमेरिकेच्या सॅटेलाइटला काहीच कळाले नाही. त्याचा पुरावा बघा. जेव्हा भारताने अणुचाचणी केली तेव्हा अख्खे जग हादरले. अमेरिकेने भारतावर कडक आर्थिक निर्बंध लादले, पण आपण झुकलो नाही. आधी देश मग व्यापार हे सूत्र आपण पाळले. मग आज इराणच्या सैनिकांवर आपल्या हद्दीत हल्ला होताना आपण गप्प का? श्रीलंकेचा धडा आणि आजची परिस्थिती. आज श्रीलंकेसारखा छोटासा देश, ज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, तो देश जर 80 सैनिकांचा जीव वाचवू शकतो तर आपण का नाही? इराणच्या नौदलाने आपापल्या त्यांचे तंत्रज्ञान दिले, आपण त्यांना आपले तंत्रज्ञान दिले. ही मैत्रीची देवाणघेवाण फक्त कागदावरच होती का? आपल्या समुद्री क्षेत्रात शिरून अमेरिका आपल्या पाहुण्यांना मारते, हे कोणत्याही सार्वभौम राष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, ज्यावेळेस इराणचे नौदल आपल्या इथं सरावासाठी आलं होतं, भारताने एक नौदल प्रशिक्षण सराव कार्यक्रम राबवला. त्याच्यामध्ये इराणचं नौदल सैन्यही सहभागी झालं. आपल्या आमंत्रणास मान देऊन ते आपल्या इथं आलं होतं. सराव त्यांनी पूर्ण केला. त्यांचंही तंत्रज्ञान त्यांनी आपल्याशी वाटून देवाणघेवाण केली, समजून घेतलं. आपलंही नौदलाचं तंत्रज्ञान त्यांनी
समजून घेतलं. ही विचाराची देवाणघेवाण मैत्रीपूर्णरित्या त्यांनी समुद्रामध्ये युद्धाचा अभ्यास व पाठ्यक्रम पूर्ण करून ते आपल्या मायदेशी परतत असतानाच प्रत्येक देशाला समुद्रसीमा असते. त्या ठराविक क्षेत्रापर्यंत त्या देशाचं त्या समुद्रावरती हक्क असतो आणि ठराविक सीमा आखून दिलेली असते. त्या देशाच्या परवानगीशिवाय कोणीही आतमध्ये येऊ शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या हालचाली करू शकत नाही. या उलट अमेरिकेसारख्या देशाने जी स्वतःला महासत्ता म्हणवते त्यांनी कुठल्याही प्रकारची भारताची परवानगी न घेता किंवा त्यांना त्यांच्या संरक्षण धोरणाला न जुमानता त्या सीमेच्या आतमध्ये येऊन इराणच्या नौदलावरती हल्ला केला आणि त्यांच्या सैनिकांना मारलं. का तर अमेरिका इराण सध्या युद्ध चालू आहे आणि त्यांची नौका आपल्या इथून तिकडे जात असल्या कारणाने त्याचा फायदा घेऊन त्यांनी या ठिकाणी हल्ला केला. यामध्ये त्यांनी भारताला कुठल्याही प्रकारची सूचना न देता त्यांनी डायरेक्ट हल्ला केलेला आहे आणि भारताने फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती जागतिक जे करार झालेले आहेत त्या कराराचं उल्लंघन झालं किंवा तुम्ही केलं किंवा तुम्ही आमच्या क्षेत्रात येऊन तुम्ही युद्ध केलं, कुठल्याही प्रकारची त्यांनी कुठेही तक्रार न करता फक्त बघ्याची भूमिका घेत भारत शांत बसलेला आहे. या कृत्यासाठी आणि या त्यांनी केलेल्या कामासाठी मला आज भारताचा खूप कमीपणा वाटत आहे. आणि एकीकडे श्रीलंकेसारखं राष्ट्र ज्यांचं जागतिक पातळीवरती पाहता कुठल्याच प्रकारचं अस्तित्व नाही किंवा बलाढ्य म्हणून त्यांची कुठेच ओळख नाही, त्यांनी थेट महासत्तेला आव्हान देत इराणच्या त्या नौदलाला किंवा त्या जहाजाला त्यांनी तात्काळ मदत पुरवत 80 सैनिकांचे प्राण वाचवत त्यांनी आपल्या देशी नेऊन त्यांच्यावरती प्राथमिक उपचार सुरू केला. कुठल्याही तमा न बाळगता कुठल्याही परिणामाची विचार न करता की अमेरिका आपल्याशी कशा प्रकारे व्यवहार करेल, आपण त्यांना मदत केल्याबद्दल कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता निर्भीडपणे त्यांनी त्या सैन्याला एक माणुसकीच्या नात्याने मदत केलेली आहे. ही खूप अभिमानास्पद श्रीलंकेची गोष्ट आहे. आता बदल हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले की स्वाभिमानाने जगायला शिका. जर आपण आज अमेरिकेच्या करांना किंवा त्यांच्या दडपणाला घाबरून गुडघे टेकणार असू तर आपण भविष्यातील पिढीला काय उत्तर देणार? आपण शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आपण लाचार आहोत. APJ अब्दुल कलाम आणि 1971च्या विचाराचा वारसा आपल्याला हेच सांगतो की देशहितासाठी जगाशी लढायला शिका. मित्रांनो, हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटते? भारत खरंच महासत्तेच्या वाटेवर आहे का? आपण आपली ओळख हरवत आहोत का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचेल. जर खरंच आमचा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून हा संपूर्ण माहितीपट पहा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर द्या. अशाच प्रकारच्या माहितीवर्धक आणि ज्ञानवर्धक गोष्टी पाहण्यासाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. मी आपला सतशः आभारी आहे. मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटरचा निवेदक. मी आपले खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊन आमच्या माहितीपट संपूर्ण पाहिलात. धन्यवाद 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 धन्यवाद.